त्याची सुरुवातच ना माझी चहा आणि खारीपासून झालेली आहे। मस्त इथं चहा खारी खाल्ली मी आणि आमच्या मनी मॅवनी मिळून दोघींनी। त्याच्यानंतर मला जायचं होतं कापूस वेचायला आणि इथं पहा जसं जसं ऊन पडत आहे ना तसं तसं कापूस पण चांगलाच फुटत आहे। असं तसं पण चांगलं जास्त मात्रामध्ये कापूस फुटायला चालू झालेला आहे आणि आता कापूस वेचायला पण जास्तच भाव आहे। 11 रुपये किलो कापूस आहे वेचायला पण। आणि इथं पहा धुडकं मी इथं मस्त बांधलं होतं जेणेकरून कापूस जाई तर तो खाली गळत नाही। आणि इथं ना मला माझी आजी सुद्धा कापूस वेचून देत होती, ते तुम्हाला तर दिसतच असेल। 2 दिवसानंतर आमचा जो कापसाचा भोत आहे तो भरला आणि तो भोत जो आहे तर तो मी उचलला, कारण तो मला नेऊन ठेवायचा होता खोट्यामध्ये। पावसाचं कधीच काही सांगता येत नाही, कधी पण येऊ शकतं आणि कधी पण काही येऊ शकतं। आणि झालं होतं असं, शेळ्या पण सोडल्या तर चरायला आणि इथं पहा शिडीच्या अंगावर एक पक्षी येऊन बसला होता। एवढी मज्जा येत होती ना शेळ्यासारखं बघायची त्या शिडीच्या अंगावर कोणता पक्षी येऊन बसला आणि हसू पण तेवढंच येत होतं। चला मग तुम्हाला आता माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। नवीन असेल तर लाईक आणि शेअर आणि सगळ्यात